घरून माझ्या वर्किंगवर जाण्यासाठी, कारण आज आहे आमची क्लोजिंग आणि क्लोजिंगमध्ये भरपूर प्रेशर राहते. कारण जे सेल्सवाले ते त्यांना माहितीच असेल की क्लोजिंगमध्ये किती प्रेशर राहतो. तर आणि इकडे आमच्या गावी वरटी भंडारामध्ये भरपूर पाऊस येत आहे. आता थोडा पाऊस कमी झालेला आहे. आता मी आज कारने जात आहे कारण मला थोडं काम पण आहे आणि कंटिन्युअसली पाऊस येत आहे, त्याच्यामुळे मी आज गाडी घेऊन जात आहे. समोरचा व्लॉग पाहत राहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, माझी क्लोजिंग वगैरे झालेली आहे आणि मी आता घराकडे निघालो होतो. तर मी डीमार्टमध्ये गेलो होतो कारण मला थोडा घरच्यासाठी सामान घ्यायचा होता. आणि भंडाऱ्यामध्ये खूप जोरात पाऊस येत आहे. आता तुम्हाला दिसत आहे की माहीत नाही, पण खूप जोरात असा पाऊस येत आहे भंडाऱ्यामध्ये. मी डीमार्टच्या अंदरमधला व्लॉग नाही बनवू शकलो कारण मी थोडा घाईमध्ये होतो आणि तितक्यातच पाऊस सुरू झाला आहे. आता मी निघालेलो आहे घराकडे. मित्रांनो, माझी आई आहे ही लास्ट व्हिडिओमध्ये यायसाठी म्हणते की तू माझा व्हिडिओ बनवून का करशील. आता माझ्या आईला मी कसं सांगू की मी माझ्या आईचा व्हिडिओ कशासाठी बनवत आहे. आता माझी आई पोस्ट देत आहे, जसा तिला वाटत आहे की फोटो काढणार आहे, पण मी काही फोटो नाही काढणार आहे. आता माझी आई स्वयंपाक बनवत आहे कारण आता स्वयंपाकमध्ये काय बनवत आहे आयडिया नाही. आता सध्या तर वरण मांडलं आहे आणि भात मांडलेला आहे. माझी आई सोजी बनवत आहे माझ्या वाईफसाठी, कारण आताच माझ्या वाईफची C-सेक्शन डिलिव्हरी झाली आहे. तर ती भात नाही खाऊ शकत आहे, तर तिच्यासाठी फक्त आता सोजी आणि पोळी बनते. आणि माझी आई आता विचारात पडली आहे आणि माझी आई म्हणते की आता आमचे लाडली बहिणाचे पैसे नाही आले. तर तिकडे दिल्लीमध्ये जंतर मंतरमध्ये प्रोटेस्ट सुरू आहे आणि माझी आईला तिचे 1500 नाही आले त्याची फिकर आहे. तेरा बाप यहाँ छोड़कर गया था कि तेरी माँ. हॅलो फ्रेंड्स, आता मी जात आहे गोंदियाला. ॲक्च्युली मी गोंदियाला तर नेहमी ट्रेननीच जाते, तुम्हाला तर माहीतच आहे. पण आज माझा मित्र आला आहे करण, आम्ही याच्यासोबत गोंदियाला जात आहे कारण ही आमच्या मित्राची गाडी आहे. ही गाडी आहे आम्हाला गोंदियाला सोडायची आहे आणि तिकडून आम्ही रिटर्न ट्रेनने येणार आहोत. पण मला कधी कधी असं वाटतं फ्रेंड्स की मला पण डिझेल गाडी घ्यायला पाहिजे होता, कारण डिझेल गाडीचा जो परफॉर्मन्स आहे तो एक नंबर आहे. कारण आता पेट्रोल गाड्यामध्ये E20चा जो मिक्सिंग येत आहे त्याच्यामुळे गाड्या ॲव्हरेज नाही देत आहेत. तर कधी कधी असं वाटतो की डिझेल गाडी घेतलेली बरी. पण आता डिझेल गाड्या ऑलमोस्ट बंद झाल्या आहेत कारण इन फ्युचरमध्ये डिझेल गाड्या बंदच होणार आहेत, कारण त्यांचा काही फ्युचर नाही दिसत. जसे आपली गव्हर्नमेंटचे नवीन रूल्स काढत आहेत त्याच्याप्रमाणे. वापस जातो कारण ट्रेनमध्ये हाल काय होता तुम्हाला पण माहिती आहे. जागा नाही मिळाल्यामुळे काही लोक असे गेटवर बसतात, पण हे खूप रिस्की असते. आणि ट्रेनमध्ये आम्ही आता रिझर्वेशनच्या डब्यामध्ये बसलेलो आहोत आणि आम्हाला ॲक्च्युली सीट नाही मिळालेली आहे कारण आम्हाला म्हणजे तुम्ही समजू शकता हालत ठीक आहे म्हणून नाही का. तर आता मजबुरीचा नाम महात्मा गांधी आपण बघूच आहे. मित्रांनो, ट्रेनचा हाल असे आहेत की जर ज्यांची जशी सीट आहे त्यांनी जर रिझर्वेशन केलं आहे पण ती सीट रिकामी राहील तरी काही लोक आहेत की ती आपल्या सीटवर कोणाला बसू नाही देत. ऑफकोर्स त्यांनी त्या सीटचे पैसे दिले आहेत, मी पैसे दिले आहेत नो डाऊट. पण आपण जे माणुसकी म्हणतो ना, ते माणुसकी आजकाल इंडियामध्ये कुठंच पाहायला नाही मिळणार आहे, कुठंच नाही. आता आमचे रेग्युलर व्हिडिओ येणार म्हणजे ब्लॉग्स येणार. आम्ही आता एक व्हिडिओ बनवला आहे इंस्टाग्रामसाठी, तो काही दिवसांमध्ये तुम्हाला इंस्टावर पाहायला मिळेल. सो हॅलो एव्हरीवन. तर आम्ही रिसेंटली आता नवीनच एक यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे. त्यासाठी आम्ही आता तिथे म्हणजे डेली व्लॉग अपलोड करणार आहोत. त्यासाठी आम्हाला तुमच्या सर्वांचा म्हणजे तुम्ही सर्व मोटिवेट करा, आम्हाला छान सबस्क्राईब करा आणि लाईक्स द्या, व्ह्यूज द्या, हे सगळं करा. थँक्यू. जर तुम्ही पण नवीन पॅरेंट्स बनले असाल तर तुम्ही आपल्या ऑफिसमधून किंवा जॉबवरून लवकर येण्याची ट्राय करत असाल. कारण की मला असं वाटते की माझी मुलगी माझी घरी वाट पाहत असेल आणि इतका लाड येते. कारण आपण जेव्हा आपला म्हणजे पॅरेंट्स नाही बनलेलो राहत, जेव्हा सिंगल किंवा आपलं फक्त लग्न झालेलं राहतं, पण आता तुम्ही पॅरेंट बनले आहात तर तुम्हाला नेहमीच असं वाटत असेल की मी कधी कधी आपल्या घरी जाईन आणि कधी कधी आपल्या मुलीला किंवा मुलाला पकडीन. त्याच्यानंतर आपला जो पण स्ट्रेस आहे, जो पण टेन्शन आहे ऑफिसमधला किंवा आपल्या वर्किंगवर जातो, पूर्ण आपण या ठिकाणी विसरून जातो. कारण हा छोटासा बेबी आपल्या घरी वाट पाहत आहे. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. आता हा मी ब्लॉग इथेच एंड करत आहे. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.